गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 35. आता तो तिला पांघरुणाच्या वरून किस करत होता आणि ती आतमध्ये शहारत होती. पण ती लगेच भावनेच्या भरात त्याच्याकडे वळणार तर नव्हतीच. मग तिने हळूच आतून म्हटले की तुम्ही होणार की नाही बाजूला, नाहीतर मी सोप्यावर जाऊन झोपेला. इथे तुमच्या शेजारी बेडवर नाही. तसा तो बाजूला झाला आणि ती पण झोपली. पण पहाटे पहाटे तिला जराशी बाल्कनी उघडी असल्याने थंडी वाजायला लागली. तशी ती शिवमला जाऊन मिठी मारून झोपली. पण तिचा स्पर्श होताच तो स्वतःला विसरून जायचा. पण त्याने तिला पुन्हा नाराज करायचं नाही म्हणून ठरवलं होतं. म्हणून तो तिला तशीच मिठीत घेऊन झोपला. तिचे सगळे केस त्या दोघांचा चेहरा झाकत होते. पण शिवमला त्या केसांचा गुलाबजलाचा सुगंध वेड लावत होता. तशा तिला सकाळी सकाळी लवकरच त्याच्या आधी पण जाग आली. पण तिने स्वतःला त्याच्या मिठीत पाहून म्हणाली, किती वेडी आहे मी. मी यांना म्हणाले होते जवळ येऊ नका आणि मीच त्यांच्या मिठीत झोपले. तशी ती तिची होणारी चुळबुळीने त्याला पण जाग आली आणि त्याने पण डोळे उघडले. तसं तिच्या चेहऱ्यावर असणारे रेशमी केस त्याने सावरत म्हणला, ए राणी, सॉरी ना, किती वेळ रुसवा धरशील ग. तरी आता ती काहीच बोलत नव्हती. पण त्याने तिला मिठीत घट्ट धरून ठेवतच म्हणाला, एकदाच माफ करणं. असे म्हणून आता त्याने तिच्या उघड्या दिसणाऱ्या खोल गळ्यावर खूप सारे वेळ त्याचे ओठ फिरवायला लागला. पण ती काही केला माफ करेना आणि ती त्याला पुन्हा दूर ढकलून म्हणाली, मला माझे आवरायचे आहे, सोडा. तशी आता ती आरशाकडे तोंड करून होती आणि गालावर हात ठेवून गोड गोड हसली. आणि हे सगळं त्याने तिच्या मागून पाहिलं होतं आणि हे तिला माहीतच नव्हतं. ती गेली स्वतःचा आवरण्यासाठी आणि हा उशीला मिठीत घेऊन म्हणला, रुसवा तर मी घालूनच दाखवेल ह, आजच्या आज. तसं सकाळी सकाळी उठून तिने रोजच्या पेक्षाही लवकरच देवपूजा केली. रांगोळी सडा ते पण झालं आणि घरातली छोटी मोठी कामे ती गंगू मावशीला सांगत होती. एकदम टवटवीत दिसत होती ती आज. तिचा चेहरा सुद्धा खूप खुल्ला होता आज. तेवढ्यात आईसाहेब आबासाहेब आले. त्यांचे दर्शन घ्यायचं म्हणून ती खाली वाकली. तसा शिवम पण तिच्या जोडीला खाली वाकला आणि आता त्या दोघांना एकच आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तशी ती खूप लाजली आणि कोणाच्याही नजरेत न पाहता सरळ किचन मध्ये चहा करण्यासाठी गेली. तसे सगळ्यांचे आवरलेच होते आणि आता जवळपास 9 वाजत आले होते. आईसाहेब आबासाहेब मंदिरात गेले होते आणि प्रिया त्याच्यासाठी कोथिंबीर गरमागरम डब्बा भरत होती. तिने कुठे डब्बा भरलाच होता तसा शिवमने आवाज दिला. आता घरातील नौकरांसमोर आवाज दिला म्हटल्यावर म्हणून ती लगेच वर गेली. तो जरा कडक आवाजात म्हणला, काय आहे हे. माझ्या जवळपास कामाच्या सगळ्या शर्टचे बटन तुटलेले आहे, कोण बसेल. आता ते सगळे बटन त्यानेच तोडले होते. ती म्हणाली, बघू मी बसून देते. पण तरी तिचे गाल जरासे चहा पिलेल्या बटर सारखे गच्च फुगलेलेच होते. तसा तो खाली वाकला. ती म्हणाली, अहो काढून द्या ना शर्ट. तो म्हणला, आता तुझ्या समोर नाही, ह मला लाज वाटते. तशी ती खाली बघून गालातल्या घालात हसली आणि तो पुन्हा फुगलेला चेहरा करून म्हणाले, मग मला कसे बसवता येईल. तो म्हणाला, बरं. असं म्हणून त्याने रूमचा दरवाजा बंद केला. ती म्हणाली, अहो दरवाजा का बंद केला, उघडा, हा मला बाहेर जायचं आहे. तो म्हणला, का बटन नाही बसवणार का. तसा एक एक पाऊल पुढे टाकत तो तिच्यापाशी आला. आता ती तशी निशब्द झाली. त्याने तिला कमरेवर दोन्ही हाताने धरून सहजच उचलली आणि बेडवर उभे केली आणि म्हणला, बसव आता चल. तशी ती बटन बसवायला लागली. पहिल्यांदा सुईला धागा ओवला. तसं त्याने तिच्या एका गालावर किस केला. तिने लगेच तो रागात पुसला. तिने दुसऱ्या दोऱ्याला गाठ मारली. त्याने परत दुसऱ्या गालावर किस केला. तिने तो पण रागाने पुसला. तिने आता बटन शर्टवर ठेवलं. तसा त्याने पुन्हा तिच्या कपडावर किस केला. तसा तिने तो सुद्धा रागाने पुसला. तिने परत एक टाका घातला बटनला. तसं त्याने तिच्या हनवटीवर किस केला. तशी ती गालात हसली. तिने पुन्हा एकदा टाका घातला. तसं त्याने तिच्या दोन्ही डोळ्यांवर किस केला. आता ती पुन्हा लाजून खाली पाहतच बटन लावले आणि दोरा तोडण्यासाठी पुढे दाताने ते पकडून तोडला. तसं त्याने तिच्या कमरेला हातात मिठी घट्ट घालून मिठी मारली. तशी ती म्हणली, अहो काय हे करताय, सोडा मला, मला नाही बोलायचं तुमच्याशी. तो म्हणाला, मला पण नाही बोलायचं, फक्त प्रेम करायचं आहे तुझ्यावर. कामावर जाण्याआधी ते काय आहे ना, दिवसभर तू नसशील ना जवळ, मग थोडस प्रेम तर हवं ना सोबत.
हे रुसलेलं फुगलेलं तोंड घेऊन नाही जाणार मी. तशी तिने आता त्याच्या हातावर स्वीट टोचून म्हणली, आधी खाली सोडा. तसा तो म्हणला, आई गो काय करते ग, एवढ्या छोट्या चुकीची शिक्षा एवढी मोठी देणार का, बघ रक्त आले. असं म्हणून त्याने तिला खाली सोडून देत म्हणला, काय बिघडले माझ्याकडून देवा, असली बायको दिली जी मला माझं काही ऐकूनच घेत नाही. तशी ती म्हणाली, मी नव्हते आले तुम्हाला मागणी घालायला, तुम्हीच आले होते मला मागणी घालायला, मग जरा नखरे पण सहन करावे लागतील ना. असा तो उठला आणि म्हणाला, बरं आधी तुझे नखरे उचलतो बघू हा. असं म्हणून तिच्या जवळ जाऊन लागला. तशी ती भिंतीला जाऊन टेकली. असं तो म्हणाला, बघू आधी नखरे उचलतो ना, बघू आण. असं म्हणून त्याने तिला सहजच उचलण्यासाठी गेला. तशी ती म्हणाली, नाही ह, तुम्ही आता काही करणार नाही, आताच सांगते. तो म्हणला, मी तर करणार, तुला काय करायचं ते करून घे. तसं ती आता सगळ्या रूमवर पळत होती आणि हात तिच्या मागे, ती बेडच्या मागून पुढे गेली. तसा त्याने तिच्या कमरेला हात घालून गोल गोल फिरवत बेडवरच पडला. आता तो खाली आणि ती वर. दोघांना पण खूप दम लागला होता आणि हसत पण होते. तशी ती म्हणाली, सोडा सोडा हो, जाऊ देत मला. तसं तो म्हणला, आणि तिनेही तिच्या चेहऱ्यावर आले केस तो सावरत तिच्या गोऱ्या गोऱ्या गालावर पुन्हा एक किस करत म्हणला, काय झाले सांग तरी, म्हणजे मला तुझा रुसवा काढायला येईल, ते तरी कळेल का मला. ती म्हणली, राहू द्या हो, तुम्हाला तर काहीच माहिती नाही ना. तसा तो तिला एका झटक्यात सत्याखाली घेऊन आणि तिच्या विना परवानगीच्या शिवाय तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. तशी ती खूप शहारली. ती तर डोळे गच्च मिटून त्याने घेतलेला किस फील करत होती. त्याच्या केसातून हात फिरून तसं तोंड बाजूला काढून त्याने तिच्या चेहऱ्यावर एक थंड हवेची फुंकर घातली आणि म्हणाला, झाले माझे, मी जातो. तरी का ती काहीच बोलली नाही. तशी एका बाजूला झाली आणि तो तिला आरशात पाहून स्वतः म्हणाला, काय आहे ना प्रिया, मी जर आता थांबलो ना तर तूच मला जाऊ देणार नाही. चल बाबा माझा डब्बा दे, नाहीतर जातो मी, नाहीतर तूच काहीतरी करशील. तशी दार उघडून बाहेर जाणार इतक्यात तो म्हणला, अगं थांब थांब, काय करते. असं म्हणून त्याने विस्कटलेले तिचे केस सावरत मोकळे केले. तो म्हणला, अगं बाकीचे काय विचार करतील, तू जर असे विस्कटलेले केस घेऊन बाहेर गेली तर. तशी ती म्हणली, मी ही सरळ तुमचंच नाव सांगेल. तो म्हणला, हो बघू हा, सांग ना, कुणाला सांगशील, माझं नाव तर सगळ्यांना माहिती आहे. असं म्हणून ती पण गाळत हसली. आता दोघे पण बाहेर गेले. आबासाहेब आईसाहेब पण आले होते तेवर. त्यांना विचारले. तो गाडीत बसायला गेला, पण प्रिया गेली होती मागे मागे. तो म्हणला, चल येऊ. तसा पुढे गेला. तशी ती म्हणली, अहो ऐकलत का. तो म्हणाला, बोला, ऐकतोय मी केव्हाच. ती म्हणाली, नवरा आहात तुम्ही माझे. तो म्हणला, हो. ती म्हणाली, गुलाम नाही माझे. तो म्हणला, अरे वा, अजून. ती म्हणली, मग केव्हा याल. तो म्हणाला, बरं राणी सरकार, संध्याकाळी. तशी ती त्याला सगळ्यांसमोर सगळं व्यवस्थित आहे म्हणून डोळा मारत म्हणाली, ठीक आहे, वाट बघेल हा, लवकर या. तसा तो हसला आणि म्हणाला, बरं ठीक आहे, आणि कामावर निघून गेला. तसा त्याचा अहिल्यानगर मधील ऍग्रिकल्चर कंपनीमध्ये पहिला दिवस होता. त्याचे खूप छान स्वागत पण झाले. सगळे स्टाफ मेंबर सोबत ओळख पण करून झाली होती. पण हे सगळं झालं तर दुपार झाली. इकडे प्रियाला अजिबात करमेना आणि तिनेच न राहून त्याला फोन केला. पण पहिला दिवस होता. सगळे मेंबर सोबत काम समजून सांगताना तिचा आलेला फोन त्याला उचलताच आला नाही. मग लंच ब्रेक मध्ये त्याने तिलाच फोन केला, तो पण व्हिडिओ कॉल. ती तेव्हा झोपली होती, पण तिने तरी तो फोन उचलला. तशी तिने झोपेतून होती म्हणून जरासा फोन खाली होता. तिचा चेहरा त्याला दिसत नव्हता, पण एकदम तिची सड पातळ कंबर त्याला दिसत होती. तसा तो म्हणाला, प्रिया, मी ही नाही एवढ्या सुंदर कमरेसोबत नाही बोलत ग, पण तिचे जे मालक आहे ना त्यांच्यासोबत बोलायचं आहे मला. तशी ती म्हणजे, काय हो तुम्ही खूपच बिनधास्त काही पण बोलता. तशी स्वतःची कंबर झाकून म्हणली, आता नाही हा दाखवणार. तो म्हणला, ए काय ग, का झाकली, उघड की. ती म्हणली, काय हो निर्लज्जासारखी बोलता, कुणी ऐकलं तर काय म्हणतील. तो म्हणला, तुला माहित आहे ना माझ्या परवानगीशिवाय माझ्या केबिन मध्ये कोणी येऊ शकत नाही. तशी ती चेहऱ्याजवळ फोन उशीला टेकून ठेवत तशीच पालथी झोपली आणि त्याच्या संग बोलणं चालू होतं. तसं त्याचं लक्ष त्याच मनमोहक असणाऱ्या त्या छातीवरच्या तिळावर गेलं. ते पण त्याला फोनवरून स्पष्ट दिसत होतं. तो म्हणला, अगं ऐक ना, ते जरा. असं म्हणून त्याने तिला खुणवलं. तशी ती लाजली आणि तोंडावर हात ठेवून म्हणली, ठेवू का मी फोन. तो म्हणला, काय ग, घरी पण नाही बोलले, आता तरी थोडा वेळ आहे, बोल ना. ती म्हणली, बरं जेवलात का तुम्ही. तो म्हणला, हो.
आणि कोथिंबीर वडी एकदम छान होती बरं का. ती पण एकदम कवळ्या काकडीसारखी. ती म्हणली, अहो किती मजाक कराल हो. तो म्हणला, बरं नाही करत. काय काही आणायचं आहे का? ती म्हणली, नाही, तुम्ही लवकर या. तो म्हणला, मग काही स्पेशल आहे का आज? तशी ती म्हणाली, हो आहे ना, भरलेल्या कारल्याची भाजी आणि काकडीची कोशिंबीर. तो म्हणला, वा खूपच छान ग. मग तू काय खाणार ग, तुला तो कारला आवडत नाही? ती म्हणाली, मी काय खाणार, मी तर तुमचे ओठ खाणार. तसा तो म्हणला, काय हो, ती निर्लज्जासारखी आहात तुम्ही, किती काही पण बोलता. आता तो तिच्यासारखी बोलला. तशी ती खूप हसली. तो म्हणला, ठीक आहे, आता फोन ठेवू का? ती म्हणली, हो. तशी ती थोडीशी झोप घेऊन खाली आली आणि आईसाहेब यांना म्हणले, आईसाहेब हे सोडता ना माझ्या हाताची पट्टी? त्या म्हणल्या, बरं बस मी सोडते. त्यांनी पट्टी सोडून हातात हात घेऊन बघत म्हणल्या, खूप भाजले होते हो. बरं, तुम्ही का बोलले नाही का त्यांना मग? ती म्हणली, नाही हो आईसाहेब, कशी बोलणार, चुकी तर माझीच होती ना, ते मला, असं म्हणून ती शांत झाली. आणि मागत होते म्हणून मी दिलंच नाही, असं म्हणून तिने जीभ चावली आणि म्हणली, सॉरी सॉरी, मी तर सगळं सांगितलं तुम्हाला. तशा त्या तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणला, ते दोघे पिता पुत्र ना सारखेच आहेत, पण तुम्ही ना त्यांचे लाड अजिबात नाही पुरवायचे. बघा मी हाताला औषध लावते, असं म्हणून औषध पण लावलं. पण आता संध्याकाळी 8 वाजले होते. गोठ्याची कामे, शेताची कामे आबासाहेब करून आले होते. मग प्रिया आणि आईसाहेबांनी नोकरांच्या मदतीने एकदम गोठा टापटीप केला. तेवढ्यात शिवम पण आला. तर प्रियाने तर खूपच खुश होत दरवाजा उघडला. तर त्याने पाहिले की ती तर आज सकाळी जशी दिसत होती तशी नव्हती दिसत, तर खूपच सुंदर तयार झाली होती. पण त्याने येताच तिची आवडीची गोष्ट आणली होती. ती काय माहित आहे का? गजरे. ते पण खूप सुंदर अशा टपोऱ्या मोगऱ्याच्या कळ्यांचे. पण आता जवळपास 4 डझन असतील. तो म्हणाला, हे घ्या, आबासाहेब यांनी काहीतरी मागवले होते ते साहित्य आहे. कारण दुपारी शिवमने आबासाहेबांना फोन करून विचारले होते की रुसवा घालवण्यासाठी काय करू. तर त्यांनी हा उपाय सांगितला होता. पण तिला नव्हती माहिती की त्यात गजरे आहेत म्हणून. आता रात्रीचं जेवण झालं, सगळे आपापल्या रूम मध्ये गेले, पण प्रिया अजूनही किचनच आवरत होती. शिवम रूम मध्ये गेला, त्याचं काम पण जवळपास तासाभरात संपवलं. पण प्रिया अजूनही आली नव्हती, म्हणून तोच तिला पाहण्यासाठी खाली गेला. पण सगळ्या वाड्यातील दिवे बंद होते, फक्त किचन मध्ये थोडासा उजेड होता आणि त्या उजेडात ती भाजी निवडत होती. कारण त्याला सकाळी डब्यात ती मेथीची भाजी जी त्याला आवडते ना ती देण्यासाठी. तसं तो आवाज न करता हळूच तिच्या मागे आला आणि हळूच तिच्या उघड्या पोटावर हात घालून घट्ट मिठी मारली. तशी ती घाबरली आणि म्हणाली, अहो काय हो तुम्ही? तो म्हणला, चल ना, केव्हा करणार? ती म्हणाली, झाले, थोडेच बाकी आहे. तसं तो तिच्या गालावर किस करत म्हणला, सॉरी ना रात्रीसाठी, मी पिली होती त्यामुळे. तशी तिला कुणाची तरी सावली दिसली येताना. ती म्हणली, अहो सोडा, कोणीतरी आले आहे. तो म्हणला, किती चेष्टा करशील ग. ती म्हणली, अहो खरंच. तो म्हणला, मी नाही घाबरत कुणाला. ती म्हणली, आई साहेबांना. तो म्हणाला, नाही. ती परत म्हणली, आबासाहेबांना. तो म्हणाला, नाही. ती म्हणली, हो का, मग हीच गोष्ट जरा मागे बघून बोला बरं. तो म्हणाला, मला माहित आहे कुणीच नाही मागे. तसं त्याच्या खांद्यावर 2 हात पडले. तसा तो मागे वळून म्हणाला, कोण आहे? तशी आता आई साहेबांच्या मागे ती लपून म्हणाली, तुम्ही तर घाबरत नाहीत ना? तसा तो म्हणाला, तुम्ही ते, मी तर हे, असं म्हणून त्याची बोबडी उलटली. असं म्हणून तो भीत होता. पण आईसाहेब व आबासाहेब खूप हसून म्हणले, काय झाले, भीत नाहीत ना तुम्ही आम्हाला? आता का बोलत नाहीत? बोलता येईना. तसा तो म्हणला, प्रिया, प्रिया की बच्ची सारखी फसवते मला, असं तो म्हणत होता. तो म्हणला, मी आलोच हं. तसे आबासाहेब त्यांचा हात पकडून त्यांच्या हातात त्यानेच आणलेले गजरे देत म्हणले, हो आता बघा हा. आणि तो तर त्याच्या रूम मध्ये गेला. पण इकडे आबासाहेब आईसाहेब पण त्यांच्या रूम मध्ये आले. पण आबासाहेब यांनी रूम मध्ये आल्यावर लगेच सगळे गजरे आईसाहेबांना दिले आणि म्हणला, आवडतात ना, लावा ना आता. त्या म्हणाल्या, तुम्ही आणलेत ना, मग तुम्हीच लावून द्या. तसं ते दोघे पण हसून गजरे लावून दिले आणि पहिले दिवस आठवून एकमेकांच्या मिठीत झोपले. पण तो इकडे रूम मध्ये गेला तर सगळ्या लाईटची रूमची लाईट बंद होत्या आणि फक्त बाल्कनी ती उभी होती. तसा तो म्हणला, मला खूप फसवते हा तू प्रिया. ती म्हणली, हो, पण तुम्ही का माझा विश्वास ठेवत नाही हो माझ्या बोलण्यावर? तो म्हणला, बरं मग आता मी झोपतो हा. हे बघ, हे तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, आवडलं तर उठव मला. ती म्हणेल, नाही आवडलं तर? तो म्हणला, मग मी उद्या परत प्रयत्न करेल तुला मनवण्याचा. तशी ती बाल्कनीचा दरवाजा बंद करून आत आली आणि शिवम बेडवर नव्हता.
तशी ती म्हणली, अहो कुठे आहात तुम्ही? तर तो काहीच बोलेना आणि त्याने परत मंद उजेड लावला तसा तो तिला दिसला. तो पण विना शर्टचा. तो खूपच सुंदर होता, तिच्या पण पेक्षा जास्त. पण ती पण काही कमी नव्हती, एकदम तोडीस तोड होती. आणि तिचं सगळं सौंदर्य तिच्या कमरेच्या खाली रुळणाऱ्या केसांमध्येच होतं. त्यात ती एकदम सुंदर दिसायची. तशी ती खूप लाजून स्वतःचा चेहरा हाताने झाकला. तसं त्याने ते गजरे तिच्या केसात लावून तिला पाठीला घट्ट चिकटला आणि तिच्या खांद्यावरून हात फिरवत तिच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला काढून म्हणला, आवडले का? तशी ती म्हणली, हो, मला तर आवडतात गजरे. तो म्हणला, गजरे आवडलेत, मग गजरे आणणारा? तशी ती लाजवून त्याच्या मिठीत गेली. तसं तो म्हणला, बरं एकदा बघ, बघू तरी दे मला कशी लाजतेस तू. ती म्हणेल, नाही, मला लाज वाटते. तसं त्याने तिच्या हनवटीला धरून चेहऱ्यावर केला आणि म्हणाला, बघू तरी दे लाजताना कशी दिसतेस. तसं तो म्हणला. तशी ती पुन्हा लाजून म्हणली, हटा तिकडे. तो म्हणला, अगं तिकडे कशाला, तूच इकडे बघ ना. पण आता तिने त्याला जरा दूर धक्का दिला आणि म्हणाली, घेतली होती ना काल, मग ही त्याची शिक्षा आहे. तुम्हाला काय वाटलं, हे गजरे आणले म्हणून मी लगेच माफ करेल का? हे शक्य नाही. तो म्हणला, बरं ठीक आहे. असं म्हणून त्याने त्याच्या खिशात आणलेलं एक चॉकलेट काढलं, तिच्या समोर पकडून म्हणला, आता. आणि तिचं मन तर खूप होतं त्याला लगेच प्रेमाने मिठी मारावी, पण नाही, त्याला जरा धडा शिकवायला पाहिजे ना, नाहीतर ही चुकी पुन्हा पुन्हा करेल. म्हणून ती म्हणाली, मी काय छोटी मुलगी आहे का की लगेच घेईल आणि माफ करेल? असं पण होणार नाही हा, अजिबात, कळलं का? तो म्हणला, अरे बापरे, अहो राणी सरकार, मला वाटलं होतं की तुम्ही तुमचा सगळा रुसवा सोडाल हो, पण नाही, गेला ना, नाही की नाही, पण आता जाईल हो. असं म्हणून त्याने तिच्या तोंडात ते चॉकलेट टाकलं आणि तो ते खाणार इतक्यात तिने ते पटकन संपून टाकलं. तो म्हणला, अगं मला खायचं होतं ते, तू का खाल्लं? ती म्हणाली, तुम्ही तुमचं खावा की, माझ्या तोंडातलं कशाला खायचंय तुम्हाला? तसा आता तो डोक्यात हात मारून घेत म्हणला, जरा पण रोमॅन्टिक होत नाही ही मुलगी. आणि माफ तर लवकर करतच नाही. असं म्हणून त्याने पांघरून घेतलं आणि तिच्याकडे पाठ करून फिरून झोपला. पण आता प्रिया तर कशी झोपते हे आपल्याला माहिती होतं ना. तिने त्याला झोप लागलीच नव्हती. तेच सगळे हातपाय त्याच्या अंगावर टाकले आणि तो चिडून म्हणला, प्रिया अगं झोपू देत ना, काय आहे? ती म्हणाली, मी काय केलंय तेव्हा, ही माझी सवय आहे, माहित आहे ना तुम्हाला. असं म्हणून परत त्याच्या अंगावर हातपाय टाकले. तो म्हणला, प्रिया आता हे जरा अति होतंय बरं का. ती म्हणली, हो का, अति होतोय होय? तुम्ही रात्रभर माझ्या पोटावर डोकं ठेवून झोपलाय, ते नव्हतं का अति तेव्हा? तो म्हणला, प्रिया आता जेवढा त्रास देशील ना, त्याच्या दुप्पट तुला सहन करावी लागेल. ती म्हणली, हो, हो का, मग मी तर अजून करणार. असं म्हणून तिने तर त्याला आता सरळ बेडच्या खालीच सरकून दिला आणि ते डायरेक्ट बेडच्या खालीच पडला. आणि ती हसून म्हणली, ओ सॉरी सॉरी, पडलात का? तुम्ही ना इथे या, इकडच्या बाजूनीवर, मी नाही काय करणार आता. पण आता तो चिडला, सरळ स्वतःच पांघरून घेऊन गेला की सोफ्यावर. सोफ्यावर पण नाही गेला, घरात पण नाही, सरळ गोठ्यात जाऊन झोपला. पण आता तो जेव्हा तो प्रियाचा बदला घेण्यासाठी घरात पाऊल ठेवेल तेव्हा प्रियाची हालत खराब करणार, असं तो मनातच ठरवून झोपला होता. पण आता सकाळी सकाळी ती लवकर सुटली, तिला पण झोप नव्हती आली, तो नव्हता म्हणून. पण आता त्याला इकडं मच्छराने खाल्लं होतं सगळं गोट्यामध्ये. आणि सकाळी सकाळी अतुलचा फोन आला. त्याने फोन घेऊन तसाच स्वतःच सगळं घरात सामान घेऊन निघाला. पण तेवढ्यात प्रिया देवपूजेला फुले नेण्यासाठी येताना दिसली. पण ती आज तर खूप सुंदर दिसत होती आणि तिला हा तसाच बोलत बोलत तिच्या मागे वळू वळू पाहत होता आणि पुढे चालत होता. त्याचं लक्षच नव्हतं पुढं. आणि तो सरळ धडकला गोट्याच्या खांबावर. आणि आणि ते पाहून प्रियाला खूप हसू आलं. आणि तिकडून अतुल म्हणला, काय रे, काय वाजलं? आणि हा म्हणाला, माझं कपाळ. अतुल पण हसून म्हणाला, म्हणजे बेडरूम मधून डायरेक्ट गोठ्यात पोस्टिंग मिळाली वाटतं. तो म्हणाला, दात काय काढतोय, उपाय सांग. प्रेमाने सगळं करून पाहिलं पण ऐकतच नाही रे. तो म्हणला, भेट मग संध्याकाळी, बघू काय करायचं ते, काय करायचं ते. आणि असं म्हणून फोन ठेवला. पण आता ती अजूनही हसत होती. तशीच घरात आली. पण तो त्याचं साहित्य घेऊन घरात जाताना आबासाहेब म्हणते, अरे बापरे राजे, तुम्ही तर गोठा सांभाळायला गेले होते का रात्री? असं म्हणून आबासाहेब आणि आईसाहेब दोघं पण हसले. तो म्हणला, हसा हसा, तुमच्या लाडामुळे आहे ना तुमच्या सुनबाई अशा. पण बघा आता मी काय करतो ना. असं म्हणून तो जरा चिडूनच रूम मध्ये गेला. आता इकडे घरातील देवपूजा करून प्रियाने
आजीचा आबासाहेब आईसाहेब यांचं दर्शन घेऊन म्हणाले, आईसाहेब तुम्ही गॅसवर मी ठेवलं दूध आहे ना ते बघा. मी आले तुळशीला पाणी घालून तोपर्यंत. पण शिवम तिची वाटच पाहत बघत होता गॅलरीमध्ये की ती कधी बाहेर येते म्हणून. आणि ती आली. तिने तुळशीला पाणी घालून हात जोडून नमस्कार करतच होती तुळशीला, तर ह्याने वरूनच शिवमने सरळ तिच्या अंगावर थंड थंड पाण्याची बादली ओतली. पण आता हे असं होणार होतं हे आबासाहेब आणि आईसाहेबांना माहित होत. कारण शिवम तर रश्मीला पण असंच काहीतरी करून खूप भांडायचा. पण ही बायको होती ना, मग हिच्यासोबत जरा जास्तच टशन लागायची ह्याची. तर आता काय होणार पुढच्या भागात हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आता जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.